नमस्कार, आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रमोद मोगे सर. ते NCL मधनं रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांचा पाणी या विषयावर अत्यंत अभ्यास आहे आणि त्यांनी 40हून अधिक पेटंट देखील घेतलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया पाणी या विषयावर. पाणी शुद्ध आहे की नाही, म्हणजे जर तुम्ही पुण्याचं म्हणालात ना, तर पुण्याचं पाणी घरात आलेलं नळाद्वारे हे शुद्ध आहे. पण अशी गंमत झाली आहे की आता ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी जगात इको फ्रेंडली म्हणून मानली जात नाही. अच्छा. त्याचं कारण असं आहे की ह्याच्यात केमिकल्स वापरली जातात. आपल्या बरोबर. जेव्हा आपल्या घरात पाणी येतं त्याच्या आधी त्याच्यावर ट्रीटमेंट करावे लागतात. म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्याचंच घेतलं तुम्ही, पुण्याची महानगरपालिका, तर त्यांना पेज ॲडजस्टमेंट म्हणा, गाळ बसवायला पॉलिॲल्युमिनियम क्लोराईड असं वापरतात ते. त्याच्यानंतर सगळ्यात गाळ बसल्यानंतर सगळं झालं की निर्जंतुक करायला त्यांना क्लोरिनेशन वापरावं लागतं. पण ही टेक्नॉलॉजी जी आहे ही फार आता जुनी झाली आणि इको फ्रेंडली नाही. याचं कारण काय झालं की पिण्याचं पाणी म्हटलं की त्याला 40 परिमाण आहेत. आणि 40 परिमाणाप्रमाणे आपल्याला पाणी मिळायला लागतं. तर ते 40 परिमाणं कशा करतायत, तर तुमच्या प्रकृती करतायत ती. अच्छा. मग त्याच्यातला नियम केलेत ते की बाबा ह्याच्यात असे धातू, ह्याचं प्रमाण जास्त नसावं. म्हणजे कॉपर, निकेल, लेड वगैरे असे जे घातक धातू आहेत, तांबसुद्धा, लोहसुद्धा, ह्याच्या पॅरामीटर्स आहेत. हे जर जास्त झाले तर तुमच्या शरीराला धोका निर्माण होतो. त्याच्यात आता काय भर पडली आहे, म्हणजे या सगळ्या ह्याच्यात 40 नियमात पेस्टिसाईडची भर पडली. सगळीकडे पेस्टिसाईड, निरनिराळ्या जंतूंची भर पडली. ओघाव्यानं तेच येतं, सगळे जंतू येतात त्याच्यात, निरनिराळे जंतू जितके आता त्याच्यावर आहेत ते सगळे जंतूंची यादी येते. त्याच्यानंतर तुम्हाला आता काही जर तुमचे घातक पदार्थ निर्माण होतात. आता काय झालं की आत्तापर्यंत माहीत नव्हतं ना, 1990 ते पर्यंत माहीत नव्हतं की क्लोरिनेशनमुळं सुद्धा काही घातक पदार्थ निर्माण. आणि तिथे इतके घातक म्हणजे आता ते 2012पर्यंत जेव्हा जगाने नियम केले की त्या क्लोरिनेशनमुळे आपल्या इथं ट्रायहॅलोमिथेन्स म्हणतात त्याला, त्याच्यानंतर ट्रायहॅलो ॲसिटिक ॲसिड्स तयार होतात. आणि त्याचे परिणाम, इतके दुष्परिणाम असे आढळून आले की पार त्यांना कॅन्सरसारखे रोग निर्माण होतात. सतत सेवनाने गर्भावर बाईचे परिणाम होतात, केसावर होतात, कातडीवर होतात, श्वसनक्रियेवर होतात. एवढं सगळं झाल्या जंत्री आल्यावर फारच आपल्याला केअरफुल राहावं लागतं क्लोरिनेशन करतात. कारण ते पार्ट पर बिलियन, म्हणजे बघा तुम्ही, पार्ट पर मिलियन नाही, बिलियन अशी त्याची हे आहे. म्हणजे किती तुम्हाला केअरफुली सगळं हे करावं लागतं. त्याच्यानंतर आता ॲल्युमिनियम जे घालतो आपण, म्हणजे पॉलिॲल्युमिनियम क्लोराईड किंवा ॲलम घालतात गाळ बसवायला, तर त्याची मात्रा सुद्धा सतत जास्त झाली तर विस्मृतीचे रोग होऊ शकतात. म्हणजे वयाच्या 30शीत 35शीत असे रोग आढळू शकतात तुम्हाला. त्याला विस्मृतीचा रोग जडू शकतो. म्हणजे इतकं पाण्याचे जर काही तत्त्वही पाळली नाही 40, तर तुम्हाला तुमच्या प्रकृतीला ती अत्यंत घातक ठरू शकतात. तर ह्याकरता आता जो पाणी पुरवठा येतो आपल्याला, तर हे तुम्हाला कसं कळणार ना की इतकी 40 पॅरामीटर्स आहेत का नाही हे सुद्धा कळणं माझ्यासह सायंटिस्टला अशक्य आहे. तर तसं ठरवणं अवघड आहे. पाणी शुद्ध तुम्ही आलंय की नाही हे मी फक्त लॅबमध्ये टेस्ट करून सांगू शकतो की हे चुकीचं आहे. म्हणजे ह्याच्यात क्लोरीन प्रमाण जास्त आहे, ह्याचे ट्रायहॅलोमिथेन्स आहेत, ह्याच्यात हेवी मेटल्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. हे खास त्याच्या टेस्ट आहेत निरनिराळ्या. आणि कॉर्पोरेशनकडं सुद्धा पेस्टिसाईड आणि याची हे ट्रायहॅलोमिथेन्स मी म्हटलं ना, ह्याची सुद्धा जर त्यांना हे करायचं असेल विश्लेषण, तर त्यांना ह्या लॅबमध्ये पाठवावं लागतं ज्यांच्याकडे ती सुविधा आहे. कारण हे फार सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटवर करावं लागतं. तर ही परिस्थिती आहे. तर आपण कसं काय हे करू शकणार? तर तुम्हाला काय फक्त दिसतं की पाणी निदान पांढरं आहे बस, हा आहे, ठीक आहे. पण पुण्यातलं म्हणजे जे पाणी आहे तर त्याच्याबद्दल काही तुम्हाला त्याच्या अशी टेस्ट करता येणार नाही बघून.
पण खेडेगावात निश्चित, खेडेगावात पाण्याला वास येतो, हा रंग वेगळा असतो, आता शहरातला चव बदलते, त्या एवढ्या फिजिकल फॅक्टर्स आहेत, हो टरबीड असतं, गढूळ, त्यामुळे तिथं लगेच कळतं की नाही पाणी. पुण्यातल्याही बऱ्याच भागांमध्ये गढूळ पाणी किंवा असं गढूळ. हा, मग लगेच ते तुम्हाला नोट करून सांगायला पाहिजे. आता काय होतं, पुण्यात पाणी येतं ते सगळं कदाचित सोसायट्यातनं, टँकर आणि याच्यातनं कुठनं सोर्स येतो, बोरमधनं येतं ना तुमच्या, बऱ्याच ठिकाणी तर त्यामुळं सगळं बदलू शकतं ते पॅरामीटर्स. पण तुम्ही पुण्या पालिकेचं म्हणालात, महानगरपालिकेचं, तर त्याच्यात ती इन्स्ट्रुमेंट वापरल्याशिवाय तुम्हाला काही सांगता येणार नाही. बरोबर. 40 पॅरामीटर ही अशी हे असतात. पण गंमत अशी आहे की आता ही मी तुम्हाला सांगितली आउटडेटेड टेक्नॉलॉजी झाली, आणि ह्यानं गंमत काय झाली आहे की आता हे लक्षात घ्या, पिण्याचं पाणी किती लागतंय तुम्हाला? एक साधारण 3 किंवा 4 लिटर समजा, होय की नाही? हो. आता लक्षात घ्या बरं का, की आपल्याला जो आता सांडपाण्याचा जो प्रॉब्लेम झाला आहे तो पिण्याच्या पाण्यामुळे झाला आहे. का? आपल्या कॉर्पोरेशनला पाणी किती पुरवावं लागतं आपल्याला? माणशी काहीतरी 150 धरा, 150च्या असं जरा त्यांचा आपला रेशो धरा, 150 लिटर म्हणजे किती 147 लिटर किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे 145 लिटर हे कशाकरता करायला पाहिजे. पण दुर्दैवानं तुम्हाला पिण्याचं पाणी देण्याकरता त्यांना एवढं पाणी 1200 MLD, हा चुकीचा व्यवहार होतो बरं का. 1200 MLD, अरे 250 लाख लिटर कुठं, आणि 1200 लाख लिटर, तो सगळा खर्च, हा खर्च तर म्हणजे केवढा. आणि 147 लिटर किंवा 145 लिटर तुम्ही धुणी भांडी, टॉयलेट, खूपच बरं का, कपडे धुणं, असल्या कामाकरता एवढं शुद्ध पाणी. आणि तो आणि तुम्हाला रेट बाहेरच माहिती आहे, शुद्ध पाण्याचा रेट 20 रुपये लिटर आहे बाहेर. काय असेल ते तुम्ही सांगा. 140 म्हणजे किती श्रीमंतात तुम्ही. 145 लिटर धुणं भांडी वाचेल तो जर त्यांनी धुणं भांडी याला वापरतात. म्हणजे हा जवळजवळ हा 6 कोटी खर्च येतो. 6 कोटी दिवसाला. हो, तुम्हाला लागते फक्त 2.5 लाख 250 लाख लिटर. हे सांगा 1 लाख रुपयापर्यंत 1 लाख रुपये खर्च येईल तुम्हाला. पण ह्याच्याकरता ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला बदलायला लागणार. नाहीतर. आणि ह्याच्यामुळे गंमत काय झाली की 145 लिटर तुमचं सांडपाण्यात जाणार ना. तुम्ही धुणं आवड वाढली, सगळंच वाढलं, ते येणार कुठं बिचाऱ्या, त्या ट्रीटमेंट कॉस्ट वाढली इकडे. तुमच्या पूर्ण आपल्याला STP का करता येत नाही यांना, कारण तुमचा वापर जास्त, प्रत्येक नागरिकाचा वापर एवढा आहे, तो पिण्याचं पाणी जास्त वापरत नाही आहे, धुण्या भांड्याचं जास्त. त्याला काय अर्थ आहे का? आणि एवढं कॉस्टली पाणी परत आपण अशुद्ध करायचं आणि ते शुद्ध करायचं, म्हणजे काय, त्याला शास्त्रीयदृष्ट्या मान्य नाही. शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला तेवढा जो व्हॉल्यूम आहे 250 लाख लिटर, हे सहज दुसऱ्या ह्यानं ट्रीट करता येतं. दुसऱ्या ट्रीटमेंट आहेत. खरं म्हणजे जगात ही आउटडेटेड टेक्नॉलॉजी झालेली आहे. तरी आपल्याकडे सुरू नाही. त्याचं कारण आउटडेटेड ह्याच्यामुळे, या घातक ह्याच्यामुळे, इको फ्रेंडली नाही ना. ह्याच्यातनं इतकं तुम्हाला धोके आहेत. तुम्हाला डिमेन्शिया आहे, हे होणार, हेवी मेटल आहेत, पेस्टिसाईड, आणि एवढे सगळे धोके स्वीकारून तुम्ही सांगा ही टेक्नॉलॉजी जर असेल तर तुम्हाला कुठली गॅरंटी ना आपल्याला काय येतंय पाणी नक्की तुम्हाला कोणालाच माहित नाही. त्यांचं असेल त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, पण तुम्हाला काय माहिती, मला काहीच कळू शकत नाही. तर त्याला इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी म्हणत नाहीत. सो जगाने काय केलेलं आहे, प्रगत जगाने ओझोनायझेशन नावाची टेक्नॉलॉजी केव्हापासून वापरत आहेत. फ्रान्समध्ये तर 1910 पासून टेक्नॉलॉजी आहे. हे माहिती होतं, म्हणजे असं धोके आहेत त्याच्यात. 1910 पासून लक्षात घ्या जग वापरत आहे. सगळे जग, म्हणजे युरोपियन कंट्रीज, हे सगळ्या, अगदी सौदी अरेबिया सुद्धा हे ओझोनायझेशन आणि हे वापरत आहे. दुसरी अल्ट्रा फिल्ट्रेशन नावाची टेक्नॉलॉजी आहे, ती वापरत आहे. चायना वापरते अल्ट्रा फिल्ट्रेशनचे. मग आपल्याच देशाने काय पाप केले ना, आपण सगळं बदलायला पाहिजे ना, हे का नाही. तर ही टेक्नॉलॉजी जर बदलली तर तो तुमचा 250 लाख जो काय पाणी आहे नाही, तर तुम्ही द्यायचा दुसऱ्या पद्धतीनं द्या. आणि कसं आहे, दूध सुद्धा तुम्ही पुरवता की नाही, घेता की नाही, तसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. ते पिण्याचं पाणी वेगळं, त्यात कुठलेच धोके नाहीत ना तुम्हाला. कॅन्सर नको, हे नको,
डिमेन्शिया नको, काहीच नको. बरोबर. आणि हे जे काय आता धुणं पाणी जे आहे ना, ते ओल्ड लाईनमधनं फक्त त्याला हे करा, त्याचा गाळ फक्त बसवायचा आहे. गाळ बसून नुसतं पुरवलं तरी बाद झालं ना. बरोबर. पण ही टेक्नॉलॉजी करायला पाहिजे ना. याच्यानं काय होणार आहे की सांडपाण्याचा बिचाऱ्यांना जो व्हॉल्यूम आता ट्रीट करता येत नाही पूर्ण, आणि सगळे इथं परत ते पाणी आपल्या नदीत सोडलं जात आहे, ते वाचेल की नाही? केवढं सोल्युशन मिळालं तुम्हाला? MPCB यांच्यावर खटले भरते बिचाऱ्यांच्या, दंड केला. हा, म्हणजे हे कारणच नको ना आपल्याला. हा एक चांगला नाही, अतिशय इकॉनॉमिकल आणि चांगला आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य. सगळं मी हे सांगतोय, मी शास्त्रीय पद्धतीने सांगतो. याच्यात खरं म्हणजे तोटा वगैरे काय नाही. मला प्रकृती सांभाळायची आहे. बरोबर की नाही? मला माझी प्रकृती बाबा चांगली राहू दे, माझ्या मुलाबाळांची प्रकृती राहू दे. आपल्याला शंका नको डोक्यात, एक बरोबर आहे का नाही, येते का नाही, असं सगळ्यांच्या मनात शंका राहील. आता हे जर आहे तर मी पाणी कसं शुद्ध करू, त्याचे उपाय काय आहेत, काय करता येईल? जर समजा असं असेल, पाणी जास्त त्याच्यात एक्सेस असेल, तर सुदैवानं काय होतं की हे जे ट्रायलोमिथेन्स वगैरे जे मी म्हटलं, किंवा हे जे काही घातक आहेत ना पदार्थ, कॅर्सिनोजेन, हे व्होलाटाईल म्हणजे उडू शकतात. उष्णतेमुळे उडून जाऊ शकतात. म्हणजे पाण्यातनं ते जाऊ शकतात. तर पाणी आपण काय करायचं, 15-20 मिनिटं उकळवायचं असेल तर कुठलं येईल तर सोर्स, म्हणजे तो धोका आपला कमी झाला. पाणी उकळलं की ते सगळे आपले धोके कमी झाले ना निदान. कारण काय होतं इथं पुण्यात तर मजा, म्हणजे त्याच्यात तुम्ही बोरचं पाणी टाकताय, हे सगळं टाकताय, मग ते सगळे धोके आलेच ना. आता काय करणार तुम्ही? बोरच्या पाण्यात क्षार खूप असतात. हा, मग ते आता क्षारचं तुझा म्हणजे फिल्टर काहीतरी निराळच करायला पाहिजे ना. क्षार वगैरे तरी काढायला या काय उकळून असा क्षार जास्त निघत नाही, पण निदान ह्याच्यातनं निदान जीव सगळे जंतू मरतात. ही जी टेक्नॉलॉजी आहे क्लोरिनेशन, ह्याच्यामुळं काय झालं आहे की हे जंतू सरावतात. त्यामुळे ते क्लोरिनेशनमुळे जंतू सगळे मरतात असं नाही. आता आढळून येतं की निरनिराळं काहीतरी आढळत आहेत रोग, GBS वगैरे काय असेल ते रोगराई. याला म्हणजे क्लोरिनेशनला सरावलेले जंतू असं म्हणा तुम्ही. त्यांना काय म्हणतो त्याला, प्रतिकार शक्ती, त्यांची प्रतिकार शक्ती क्लोरीनची गेली जाते, त्याचे त्यांना मिळते, त्या जंतूवरती काय परिणाम वापरून त्यांना ते सहज. म्हणजे हे असे जंतू तयार होतात, त्याला सुपरबग वगैरे सुद्धा म्हणतात. मग हे क्लोरीन जास्त असेल तर ते पाणी उकळून त्याचं जातं ना, तेच सांगितलं मी. जितकं व्होलाटाईल आहेत ना, त्यामुळं क्लोरीन जातो उडून. त्याच्यातनं मग बरेचसे धोके आपल्याला, बरेचसे धोके असे कमी होतात. पण निदान पाणी उकळलं की निदान सर्व सेफ. म्हणजे निदान आत्ताही जोपर्यंत क्लोरिनेशनची पद्धत आहे तोपर्यंत आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल. पण मी सांगितल्याप्रमाणे अनेक फायदे आहेत. जर चेंज केले तर फार सांडपाण्याचा जो प्रॉब्लेम सुटतो ना, तुम्हाला डोक्याला व्यापच नको ना. नदीचाही प्रश्न सुटेल, सगळे सुटतील. हो, मग एका याच्यात सुटतोय. हा शास्त्रीय विचार आहे बरं का. बरोबर. हे प्रदूषणाचं कुठलं आता येतं ना, नदी प्रदूषण तुम्हाला दिसतंय, तर त्याच्या काय ते कशामुळे आहे. आता आपण दुसरा भाग घेतोय की आता नदीत प्रदूषण तुम्हाला दिसतंय, फेस दिसतोय वगैरे. ह्याच्यात कशामुळे होतंय हे सगळं? ह्याला जबाबदार कोण आहे? आता घरात नाही, पाणी नाही, आपण स्वतः जबाबदार. म्हणजे असं होणार आहे की जर तुम्ही नीट जर आत्तापासून काळजी घेतली नाही तर ह्याच्याकरता हे सगळं थांबवलं पाहिजे. नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी घ्या, कारण क्लोरीनपेक्षाही बाकीच्या ह्याच्यात जंतू निराळताना मरतात, म्हणून त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे जंतू सुद्धा मारण्याचं बाकीच्या पॉवरफुल टेक्नॉलॉजीज आहेत, UV टेक्नॉलॉजी आहे. सगळ्या कुठली तरी घ्या ना, अडॉप्ट करा. आम्हाला चांगलं जे पिण्याचं पाणी आहे ते मला हे नकोच ना. पिण्याचं पाणी आपलं हॉस्पिटलची बिलं सरकारलाच बिचाऱ्यांना भरावे लागतात ना. सपोर्ट करते मेडिकल ट्रीटमेंट, सगळ्यांना सपोर्ट करते बिचाऱ्या गव्हर्नमेंट. पण ते वाढणार ना, तुमचं मेडिकल बिल वाढणार, पण सरकारलाच पैसे द्यावे लागतात. म्हणजे शेवटी कोण? आपणच जबाबदार आहे. नागरिकांचेच पैसे आहेत सरकार. नागरिकच, सरकार म्हणजे आपणच ना, पण आपणच सफर होणार ना. पण हे सगळं टाळता येण्यासारखं सहज आहे बरं का. परवाच एक यांनी नमुने तपासले पाण्याचे, बोरवेल, विहिरी, तर त्यात सुद्धा त्या बोरवेल, विहिरी सुद्धा प्रदूषित झालेल्या आहेत. तर त्याचं कारणच आहे ना. आपण सगळं त्या बोरविहीर, आता काय होतं,
पेस्टिसाइड आधी खाली गेलेले जमिनीखाली, हेवी मेटल्स खाली गेले, मेडिकल वेस्ट सगळे गेले. खेड्यापाड्यात आसपास सगळीकडे हे सगळं प्रदूषण आहेच. पण हे बिचाऱ्यांच्याकडं कोण बघणार हो? प्रत्येक पाण्याचा नमुना जर पुण्यात सुद्धा तपासायला इतका त्रास पडतोय. कारण ट्रायहॅलोमिथेन्सला आपल्याकडं म्युन्सिपाल्टीकडे एवढं कुठं मशिनरी आहे, त्याचं काय ते 20 पॅरामीटर तपासतात. ते तुम्हाला दिलं असतं साईटवर, पण त्यांना आता स्पेशल लॅबकडेच जाऊन तपासावं लागतं ना रोज. ट्रायहॅलोमिथेन्स मला आहे की नाही, कमी आहेत की नाही, किंवा हेवी मेटल्स आहेत का नाही. पेस्टिसाइड नाहीच आहे ना, त्याला सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट लागतं. 30-40 पेस्टिसाइडची लिस्ट बघतात रोज बिचारे. आता हे खेडेगावात तुम्ही कुठं देणार सांगा मला? तेवढं बघत पण नाही, बघणार नाही ना. कसं शक्य ही यंत्रणा नाही करू शकत. त्यापेक्षा अल्ट्राफिल्ट्रेशन या सिस्टीम आहेत ना. आता खेड्यापाड्याचं पाणी तुम्ही बाटल्यानं मिळतच आहे की नाही, जारमध्ये देतात, काय असेल ते देताच ना. ते बरं ना, ते पिण्यायोग्य दिलं. आणि मग रोगराई जर तुम्हाला थांबवायची असेल ना, तर हा खरा चांगला मार्ग आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजी घ्या, बरोबर, त्यांना ते पाणी प्या फक्त. आणि लागतं किती पाणी? 5 लिटर. 5 लिटर खूप झालं. धुवायला पाण्याला उगीच हे करू नका. हा सबंध देशाने जर ठेवला पॅटर्न तर देश आणि चांगला ते फंड्स जे राहतील ना, आता मी सांगितलं 6 कोटी रोज लागणार असेल तर केवढा फंड वाचेल आणि रोगराई कमी होईल. तुमचं सगळं झालं, तुमचं ट्रीटमेंट कॉस्ट, सुवेज ट्रीटमेंट कॉस्ट कमी होईल. हा शास्त्रीय मार्ग आहे असं मला वाटतं की जर अडॉप्ट केला तर होईल काहीतरी. धन्यवाद सर.